नमस्कार मित्रांनो, आपण या सगळ्या व्हिडिओजमध्ये ए आयचा वापर कसा केला जातो आहे याबद्दल बोलतोच आहोत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए आयची जी दुसरी बाजू आहे आणि त्यामुळे होणारे त्रास यांच्याबद्दलही आपण बोलूयात. डीप फेकसारखी टेक्नॉलॉजी असेल किंवा मॉर्फिंगसारखी टेक्नॉलॉजी असेल किंवा ए आयचा वापर करून होणारी शीतयुद्ध असतील, या सगळ्यावरती ताबा ठेवण्यासाठी जगातला पहिला ए आय कायदा बनण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली. युरोपियन महासंघाने ही प्रक्रिया सुरू केली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तब्बल 37 तास चाललेल्या वाटाघाटीनंतर ह्या ए आय कायद्यामधले मुद्दे एकत्रित करण्यात आले. युरोपियन महासंघात असलेल्या सगळ्या देशांमध्ये ह्याच्यावरती करार झाला आणि जानेवारी 2024मध्ये यावरती विविध देशांमध्ये मतदान होऊन साधारणतः 2024च्या शेवटापर्यंत हे कायदे लागू होतील या बाजूनी प्रक्रिया चालू आहे. यातले या कायद्यांमधले ठळक मुद्दे तरी कुठले आणि ह्यामुळे काय काय होणार आहे याबद्दल विशेष करून मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी गप्पा मारणार आहे. मित्रांनो, लक्षात घेऊयात, युरोपियन महासंघामध्ये असलेले सगळे देश हे कायम तंत्रज्ञानाबद्दल आणि तंत्रज्ञानाच्या उचित वापराबद्दल अग्रगणी राहिलेले आहेत. प्रत्येक माणसाची गोपनीयता नीट राहिली पाहिजे, त्याला काही त्रास झाला नाही पाहिजे, यासाठी जगात सगळ्यात पहिल्यांदा जनरल डेटा प्रोटेक्शन राईट्स हा कायदा देखील या युरोपियन महासंघाने आणला. बाकीचे बरेच देश, अमेरिकेपासून चीनपर्यंत आणि ऑस्ट्रेलियापासून भारतापर्यंत अनेक देश, सिंगापूरसारखा देश असेल, युनायटेड अरब एमिरेट्ससारखा, दुबईसारखा प्रदेश असेल, इथेही अजून ए आयच्या प्रतिबंधासाठीचे काही कायदे आणलेले गेलेले नाहीत. इथे ह्याच्यावरती सखोल चिंतन अजूनही चालू आहे. तिथे युरोपियन महासंघाने ही एक पाऊल पुढे जाऊन जगाला आदर्श जणू दाखवला आहे या कायद्याद्वारे. या कायद्यातले काही ठळक मुद्दे आपण आता बघूयात. यातला पहिला मुद्दा असा आहे की फेशियल रेकग्निशन म्हणजे माणसाचा चेहरा वापरून, माणसाच्या भावभावनांचा विचार करून, त्याचा अभ्यास करून त्याला काही गोष्टी दाखवणं. ह्या फेशियल रेकग्निशनचा वापर ए आयसाठी कमीत कमी ठिकाणी आणि जिथे गरजेचा आहे तिथेच व्हावा या दृष्टीने पावलं टाकली गेली आहेत. म्हणजे सर्रास कुठेही फेशियल रेकग्निशनचा वापर करता येऊ शकणार नाही, हे देखील हा कायदा मांडतो. पुढचा की मानवी वर्तनावर ताबा मिळवण्यासाठी ए आयचा वापर हा आटोक्यात आणण्यात आला आहे. म्हणजे आपण मगाशी म्हणालो की माणसाचा स्वभाव ओळखून त्याला काही गोष्टी दाखवणं, माणसाचा स्वभाव, हालचाली, आवडीनिवडी हे जाणून त्याच्या वर्तनानुसार त्याला काही गोष्टींची माहिती पुरवणं, ह्याबद्दलही कायदे जोरदार केलेले गेलेले आहेत. इथे तडजोड होत असताना माणसाच्या गोपनीय माहितीबद्दल अतिशय कटाक्षाने लक्ष वेधून घेण्यात आलं. हे होत असताना माणसाची गोपनीय माहिती लोकांपर्यंत किंवा सर्रास अवेलेबल न होता ती एका प्रकारे रिस्ट्रिक्टेड राहावी, ह्याकडे या कायद्याद्वारे लक्ष केंद्रित केल्यात आलेलं आहे. जनरेटिव्ह ए आय म्हणजे मी एखादी गोष्ट मागितली तर जिनीच्या सारखी हा कायदा किंवा हे ए आय टूल्स आपल्याला माहिती पुरवतात. तर ही ॲप्लिकेशन्स ह्याच्या पुढेही चालू राहणारच आहेत. पण या कायद्यानुसार आता जनरेटिव्ह ए आय ॲप्लिकेशन्सला ही माहिती द्यावी लागेल की बनवलेली माहिती, बनवलेला कंटेंट हा कुठल्या डेटावरून बनवला, कुठल्या डेटाचा अभ्यास करून ही माहिती, कुठल्या डेटाचा अभ्यास करून ही माहिती बनवण्यात आलेली आहे, हे देखील आता सांगणं बंधनकारक होणार आहे. त्यातच काही ए आय ॲप्लिकेशन्सवर सरळसोट बंदी घालण्यात येईल. पण त्याचबरोबर अतिशय हाय रिस्क एरियाजमध्ये असणारे ॲप्लिकेशन्स, हाय रिस्क एरियाजमध्ये असणारे ए आय ॲप्लिकेशन्स जसे की ड्रायव्हरलेस कार्स, ह्याला परवानगी अजूनही देण्यात आलेली आहे. पण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे ए आयला कटाक्षाने किती प्रमाणात ठेवता येईल याच्याकडे हा कायदा अतिशय लक्ष घालतो. त्याच्यावरती प्रतिबंध आणण्यापेक्षा ह्या कायद्याद्वारे ए आयचा सर्रास होणारा वापर किती प्रमाणात टाळता येईल
हा देखील हा कायदा आपल्यासमोर बघतो आहे. एक अतिशय वेगळंच उदाहरण म्हणजे समजा जर सुरक्षेच्या कारणास्तव एखादा दहशतवादी हल्ला झाला असेल किंवा नक्षलवादी हल्ला झाला असेल किंवा एखादी दंगल झाली असेल, अशा जर ठिकाणी काही गुन्हेगारांपासून जर आपल्याला भीती असेल किंवा काही माणसांवरती खास करून लक्ष ठेवायचं असेल, तर त्या सगळ्या ठिकाणी रिअल टाईम बायोमॅट्रिक सर्वेलन्सचा उपयोग करण्यात येईल. रिअल टाईम बायोमॅट्रिक सर्वेलन्स म्हणजे आजूबाजूला असलेले सगळे CCTV, इमेज रेकग्निशन, डीप लर्निंग अशा टेक्नॉलॉजीजचा वापर करून अमुक एक व्यक्ती आत्ता क्षणी कुठे आहे हे आपल्याला चटकन कळू शकेल. विविध परिसरातले सगळे CCTVजचा डेटा आपल्याला एका ठिकाणी बिग डेटाच्या स्वरूपात आणता येईल आणि त्याच्यावर AI टूल्स काम करून ती व्यक्ती या क्षणी कुठे आहे हे ओळखू शकते, तिला शोधू शकते. आणि हे रिअल टाईम बायोमेट्रिक सर्वेलन्स आता ह्या कायद्यानुसार सगळ्यांना वापरण्यासाठी किंवा जिथे जिथे आणि जेव्हा गरज आहे तिथे वापरण्यात येणार आहे. मित्रांनो, हे लक्षात घेऊयात की ह्या कायद्यांचं उल्लंघन जेव्हा कुठली कंपनी करेल जाणून बुजून किंवा अजाणतेपणी, तेव्हा त्यांच्यावर जवळपास त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या 2 ते 60% निधी त्यांना इथे लागणार आहे. त्यांना याच्या कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून पेनल्टी म्हणून लावण्यात येणार आहे. इतके काटेकोर कायदे युरोपियन महासंघाने प्रस्थापित केलेले आहेत आणि हा प्रस्ताव आता विविध देशांमध्ये, युरोपियन महासंघातल्या विविध देशांमध्ये त्याच्यावरती मतदान होईल आणि त्याच्यानुसार यातले काही तरतुदी किंवा ह्या तरतुदींना काही सूचना करून जवळपास 2024च्या अंतापर्यंत युरोपियन महासंघात AIचा कायदा प्रस्थापित होईल असं आत्ता दिसतं आहे. ह्याच कायद्यांचं बोट धरत किंवा या कायद्यांचा अभ्यास करत जगभरात सगळीकडे आपल्याला AIवरती झालेले कायदे नजीकच्या भविष्यात दिसतील. हे होत असताना मित्रांनो, या सगळ्या ठिकाणी आपण एक लक्षात घेऊयात, AIची एक बाजू जी आपल्याला विविध गोष्टींचा वेग वाढवू देतं, विविध गोष्टी लवकर आणि चटकन करू देतं, तिथे AIचा वापर होऊन लवकर आणि तितक्याच वेगाने काही वाईट गोष्टी देखील होऊ शकतात. इंटरनेटवर जसं आपल्याकडे बंधनही हवं हेही गरजेचं आहे, पण इंटरनेटवरती हवी असलेली माहितीही गरजेची आहे. काय वापरायचं हे सुजाण नागरिक तुमच्या आणि माझ्यासारखे नक्कीच ठरवतील अशी आशा बाळगतो. ह्या कायद्यांचं आपण जर आपल्याकडे भारतात हे कायदे लवकरच आले तर त्याचं सगळेजण आपण काटेकोर पालन करूच, याच्याबद्दलही काही मला शंका वाटत नाही. भारत सरकारने नुकतंच काही महिन्यांपूर्वी डीप फेक या तंत्रज्ञानावरती आळ घालण्यासाठी त्याच्यामुळे होणारे त्रुटी, त्याची होणारा त्रास लक्षात घेता नजीकच्या काळात 2 महिन्यात आत या सगळ्या डीप फेक ॲप्लिकेशनला त्यांनी बनवलेल्या कंटेंटच्या आधी काही माहिती पुरवावी अशी सूचना केलेली आहे. जसं डिजिटल मार्केटिंगच्या व्हिडिओमध्ये मी म्हणालो की गुगलवरती तुम्ही एखादी कंटेंट बघत असाल तर ती जाहिरात आहे का खरा ऑर्गॅनिकली आलेला कंटेंट आहे हे वेगळं पण जाणवण्यासाठी गुगल आपल्याला ADS ॲड्स अशी माहिती त्याच्या आधी दाखवतं किंवा सोशल मीडियावरती प्रमोटेड किंवा स्पॉन्सर्ड असं लिहिलेलं असतं, जेणेकरून मला युजर्सला हा कंटेंट ही जाहिरात म्हणून आहे का हा कंटेंट हे ऑर्गॅनिक म्हणून आहे हे आपल्याला कळतं. तसंच D-ID सारखे टूल्स असतील किंवा बाकीचे डीप फेकचे टूल्स असतील, ह्या टूल्सला भारत सरकारने हा आदेश दिलेला आहे की तुमच्याद्वारे बनलेला कंटेंट समोरच्याला कळावा की हा AIने बनवलेला आहे, अशी काहीतरी वैधानिक सूचना तिथे असली पाहिजे, असं कंपल्शन आपल्या इथे केलं आलेलं आहे. जगभरातील विविध सरकारं त्यांच्या परीनं AIवरती काही कायदे करण्यात चा प्रयत्न करत आहेतच आणि लवकर आपल्याला हे सगळे कायदे झालेले दिसतीलही. आणि या सगळ्यातून ह्युमन इंटेलिजन्स हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर काम करेल, ना की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारी जाईल. ही भावना मांडतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.